गेली 15 वर्ष महाराष्ट्रात विरोधी बाकांवर बसलेल्या भाजपला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळालं, पुन्हा सत्ता मिळाली. मात्र सत्ता मिळताच राज्यातील भाजप नेत्यांचा आक्रमकपणा वाढला. तो एवढा वाढला की सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेलाही ते किंमत देईन असे झाले. मात्र बिहार निकालानंतर भाजप नेत्यांचे पाय जमिनीवर आले असून त्यांची भाषाही बदलली आहे. माझी प्रतिक्रिया सरळ की आम्ही कोणावर टीका टिप्पणी करणार नाही. जो जनादेश आम्हाला मिळालेला आहे तो आम्ही मान्य केलेला आहे. जनतेचा तो कौल आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा ज्या कारणानं पराभव झाला असेल त्या कारणाची कारणमीमांसा करण्यासाठी केंद्रातील आमचं नेतृत्व सक्षम आहे आणि त्याची कारणमीमांसा करेल. भाजपच्या पराभवामुळे शिवसेनेलाही आनंदाच्या उकळ्या फुटल्या. नितीश लालूंची दिवाळी, भाजपचं दिवाळं अशी भाजपवाल्यांना झोमणारी हेडलाईन सामनाने दिली. शिवाय अग्रलेखातून भाजप नेत्यांना चांगल्याच कान पिचक्या दिल्या. बिहारमधील भाजपच्या पराभवामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या विरोधी पक्षांनाही नवी ऊर्जा मिळणार आहे. हतबल विरोधकांनाही नवसंजीवनी मिळणार आहे. मोदी सरकार आणि एकंदर आता राज्याच्या देखील तुम्ही पाहायचं झालं तर जो असंतोष वाढत चाललेला आहे, लोक स्वतःला त्यांचा विश्वासघात झालेला आहे अशा तऱ्हेची भावना त्यांच्यामध्ये निपसू लागलेली आहे. त्यामुळे निश्चितच आज जर निवडणुका घेतल्या तर काय परिस्थिती होईल हे मला असं वाटतं की बिहारपेक्षाही वाईट अवस्था येईल. बिहारच्या निकालानंतर महाराष्ट्रातल्या राजकारणाची दिशा बदलण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे भविष्यात भाजपसाठी राज्यातील राजकारणाची वाट काहीशी बिकट असणार आहे. राज्यात पुढील वर्षभरात 200 नगरपालिका, 27 जिल्हा परिषदा, मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिक अशा 10 मोठ्या महानगरपालिकांची निवडणूक होते. या निवडणुकांना राज्यात मिनी विधानसभेच्या निवडणुका म्हणून संबोधलं जातं. या निवडणुकीत खरी भाजपची कसोटी लागणार आहे, कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळालेले यश टिकवण्याची जबाबदारी भाजपवर असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.